लांबडे मोठे होते मोठे होते बाहुबली प्रवीण पवार बाहुबली शाबाश पवार शाबाश सकाळी वडापाव दिला फायदा आला काहीतरी वडापाव कुठचा दिलाय सकाळी न दिला दोन बाहुबली दादू जोरात घ्या जेवणात सकाळी नाश्ता करून आलात ना बाहुबली वैभव जाधव इकडे बघा दिसत यस सर यस यस चल हा कोकणी सचिन आहे आडवी आता फक्त व्हिडिओ काढण्यापुरतं दगड न्यूज चाललेलं आहे हो पवार ठाकरे मला 10 वेळा फोन करतात अरे तू येणार दगडी उचलून ना आता बॉडी झाली सर्वेश मोहिते हाय सचिनजी शिगवण आमची 20 दगडी टाकून झाली तरी भावाची 2 दगडी टाकून झाली
हा आता आपण बंधारा बांधायला आलोय, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतंय आम्हाला आणि सगळ्यांनी इथं कामं केली पाहिजे. व्हिडिओ बनवत बसलं नाही पाहिजे. जरा घमेली वगैरे तेवढं काम करणारच आहे मी. हा बंधारा बांधायला आमच्या कॉलेजचं नाव कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर दापोली आणि आम्ही सगळे एकत्र येऊन बंधारा बांधतोय तर एकजुटीनं काहीतरी काम करतोय एनएसएसचा कॅम्प तर आहेच पण सगळे एकजुटीने आल्यानंतर ते काम नक्कीच यशस्वी होतं. त्याच्यामुळे एनएसएसचा कॅम्प आम्ही खूप आनंदाने करतोय. थँक्यू. बोल बोल, लाजू नको, चालू कर. नमस्कार, आम्ही TYBSC हॉर्टिकल्चर दापोली मधून आलो आहे आणि इथे बंधारा बांधण्यासाठी आलेलो आहोत. मी तर मराठीतच बोलतोय. आता आम्ही इकडे बंधारा बांधणार आहोत आणि बंधारा बांधून झाल्यानंतर तर आमचा गावालाच आहे. ब्लॉगला वही दाखवाय नको. यानंतर कधी घरी पिकाऊ पण नाही पकडलंय पण बंधारा बोलल्यानंतर केवढा जीव चाललाय तो बघा. तर हे वैभव साळुंके डोंगर कोंदून उंदीर काढतायत. उंदीर येईल काय रे? साईडला संजय पवार. खूपच छान वाटते त्यांच्याकडे बघून. त्यांचा प्रयत्न डोंगर पोखरून वडा बांधली आहे, 2 वडा आहे. डोंगर पोखराला पण कापायला लागते असं म्हणतात. आणि हा आमचा जालगावचा वाघ सर्वेश मोहिते, सर्वांचा सर्वांचा लाडका सर्वेश. बरोबर असं दमलूक आहे रे. विचार तिकडे पाठवून दिली. शबाश वैभव शबाश, तुझ्यावर एकच विश्वास आहे माझा, तूच काहीतरी करू शकतोस. आपल्याकडे बंधारा चाललंय तुमच्या गावी वनवशीत. तुम्हाला कसं वाटतं? सर्व शाळेतली कॉलेजची मुलं आली ती कॉलेजची लोक आलेली आहेत, आमच्या इथेपर्यंत पोहोचलेली आहेत. मी त्यांचे आभार मानतो आधी. आणि असं त्यांनी सर्व चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, चालू दे. आणि पुढे काय तुम्हाला बोलायचं काय? अजून नाही, बाकी बस झालं.
मी तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे नीट. हा मग सांग. इंटरव्ह्यू नाही मग त्या घरी लाव. आमची पोरं नीट लावा जरा, पाणी वरनं जायला पाहिजे. पर्वत आणलं नाही संजीवनी आप्पा कुठे आला तो कामाला लावाली ते हा क्लिअर होते तिथे लावा लागणार आहे. त्याच्यावरती असा बारकीवरती लावायचं चिरी नको. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटना तसेच विस्तार शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय दापोली, राष्ट्रीय सेवा योजना विद्या महाविद्यालय दापोली आणि अखिल भारतीय समन्वित जलवाहतूक योजना वाकवली या संयुक्त विद्यमाने आज वनवंशी 10 तोंडी फरशी या ठिकाणी लोकसहभागातून कोकण विजय बंधारा बांधण्याचं काम इथे चालू आहे. दरवर्षी ह्या प्रकारचे उपक्रम ही वाहन चालक संघटना ही राबवत असते आणि त्यामध्ये आपल्या विद्यापीठाचे काही विभाग त्यामध्ये सहभागी होत असतात आणि अतिशय चांगलं काम या वाहन चालक संघटनेमार्फत हे दरवर्षी केलं जातं. सामाजिक उपक्रम राबवत असताना अशा प्रकारचे बंधारे असतील किंवा आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील किंवा इतर मेळावे असतील, अशा प्रकारचे अनेक उपक्रम या वाहन चालक संघटनेतर्फे दरवर्षी राबवले जातात आणि त्यांचं हे काम हे खूप वाखाणण्याजोगं आहे. आमच्या विद्यापीठाला आम्हाला अभिमान आहे की ते अशा प्रकारचे समाजासाठी काहीतरी आपण देणं आहोत या उद्देशाने दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवत असतात. तर त्यांना मी आपल्या विद्यापीठाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.
ह्या बंधाऱ्याचं 27 वर्ष आमचं चालू आहे. आतापर्यंत 27 बंधारे झाले आणि ह्या 27 बंधाऱ्यामध्ये हा सहभाग जास्त हा विद्यार्थ्यांचा असतो. त्यामुळे एक ती स्फूर्ती येते. हा जवळजवळ 50-60 फुटाचा बंधारा आहे. हा 50-60 फुटाचा बंधारा आम्ही आलो तर आम्हाला आश्चर्य वाटलं शहरी लहान विचार हा म्हणताय 2 तासाच्या आत पण हा सगळा बंधारा एवढा छान झाला. अशी 27 वर्ष आमची झाली. या 27 वर्षामध्ये बंधारे कसे झाले, आज अनेक कार्यक्रम झाले. हा अनेक कार्यक्रम करता करता हा विद्यापीठाच्या सपोर्टने किंवा विद्यापीठ आम्हाला प्रत्येक गोष्टी पुढे पुढे सांगतो हे करायला आहे म्हणून हे शक्य होत आहे. आणि आमची वाहन चालक संघटना कायम ह्या गोष्टी आमचे सामाजिक सोबत रक्तदान शिबिर असेल, शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी आम्ही करत असतो. म्हणजे साधारण मेळावे अशा अनेक गोष्टी आम्हाला जे आमच्या आधिपत्याखाली येतं ते आम्ही करत असतो. आम्हाला जे जमते ते आम्ही करत असतो. पण विद्यापीठ आम्हाला एक प्रकारे करत असतं. गुरु साहेब ह्या गोष्टी आम्हाला प्रत्येक गोष्टी आपल्याला सांगितले की पहिलं करा म्हणून सांगत असतात. म्हणजे कुठलीही गोष्ट आम्हाला कुठली आम्हाला अडचण येत नाही. डायरेक्टर मंडळी असते आमची, प्रत्येक HOD असते, प्रत्येक विद्यापीठातले हे आमचे विद्यार्थी असतील करायचं म्हटलं की लगेच पुढे येतात. आम्हाला आनंद होतो हे काम करत असताना. अशी 27 वर्ष आमची कधी झाली आम्हाला कळलं नाही. असंच आम्ही पुढे काम करत राहू. जय जय महाराष्ट्र. सगळी सोय वाहन चालकांची असल्यामुळे सगळे गाव वणवशी धातोंडी फरशी इथे विद्यापीठ ड्रायव्हर लॉबी यांच्याकडून विद्यापीठकडून बंधारा होतोय. तर चांगला सुंदर बंधारा होतोय आणि सर्व ड्रायव्हर लॉबी आणि त्यांची मुलं विद्यापीठातली मुलं सर्व येऊन सुंदर बंधारा करता येत आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटना यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा दाभोळ इथे कोकण विजय बंधारा बांधण्यात आलेला येत आहे. तर या विजय बंधाऱ्यामध्ये त्याच्यातून होणारा पाण्याचा जो वापर ह्या बागेसाठी होणार आहे आणि त्यासह आम्ही अंगमेहनतीने एक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. तरी आपण सर्वांनी असेच विजय बंधारे बांधा आणि पाणी अडवून त्या पाण्याचा वापर करावा. पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी अडवा पाणी जिरवा. धन्यवाद. बोलते काय आपला आता तुम्ही प्रोग्राम बोलायचा. हा जे ड्रायव्हर संघटना जी आहे आपली कोकण ही यांची ख्याती भारतभर आहे. तर अशी संघटना कुठे नाही आहे. मतलबी संघटना सगळ्या आहेत की आपल्याला काहीतरी मिळावं हे मिळावं यासाठी सरकारची झगडत असतात. पण ही संघटना अशी आहे की एकाच प्रश्नासाठी आजपर्यंत झगडलेली नाही. त्यांनी लोकहिताची आणि शेतकऱ्याच्या हितासाठी काम सतत करीत आलेले आहे. खूप कामं केली त्यांनी. ह्याच्या लोकांना आपल्या लोक त्यांना पण मदत केलेली आहे. हॉस्पिटल पण मदत केलेली आहे. झाडं जिकडे तिकडे लावून सगळी केली. त्यांचे ही पहिलेपासून जे संघटना स्थापन झाल्यापासून जे उद्देश होता तोच उद्देश तुम्ही आजपर्यंत सगळ्या साध्य करत आहात. ह्याचंच सगळ्यांना कौतुक आहे. आणि सगळं विद्यापीठाचे अधिकारी तो तुम्हाला चांगल्या नजरेनेच हे तुमचं फार मोठं कौतुकास्पद आहे. हे सांगायला म्हणजे आम्हाला पण बाहेर आम्ही आता रिटायर होऊन गेलो ना तरी आमचे सगळे गावागावातून फिरलो तरी ह्या संघटनेचं कौतुक सगळ्यांना सांगतो. तर त्यांची प्रगती बघून ना लोकांना फार उत्सुक हे झाले करायचं. आज आपले पाठवले कमी आहे त्याच्यामध्ये. पाठवण्यासाठी फार उन्नती लोक आहेत. म्हणजे मानायला गेलं तर सगळे इतकी उत्साही आहेत. विचारेसारखे आपले अध्यक्ष होऊन गेले पोळेकर किंवा सगळे फार आहेत. कोणी त्याच्यात नाराज असे व्यक्ती एखादा दुसरा असेल पण सगळ्यांना धरून आहेत. सगळे एका शब्दाला एका हाक्याला धावून येणारी लोक आहेत प्रगतीची. म्हणजे खूप मान्य करायला लागेल. चांगली त्यांची प्रगती आहे. अशीच राहू आणि अशीच प्रगती तुम्ही करा. ते पण आता काही दिवसांत थोडे आता रिटर्नला आलेले आहेत. वांगणकर आता पुढच्या वर्षी आहे. त्याच्यानंतर 29ला जवळजवळ आपला अध्यक्ष राकेश विचारापासून सगळे जाणार आहे. तर त्यांचा कित्ता तुम्ही शेवटपर्यंत घेवा नवीन लोकांनी. नक्कीच अपेक्षा आहे माझी. जातो आणतोच.
बाहुबली हा मोठी घ्या तिथे लाभ हे जरा बाहेर बारीक टाका हो हो काय छोकरे आहेत होय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ अंतर्गत कोकण विद्यापीठ वाहन चालक संघटना तसेच दरवर्षी त्यांना सहभाग करणारे कृषी विकास विभाग कृषी महाविद्यालय दापोली राष्ट्रीय सेवा योजना उद्यान विद्या महाविद्यालय दापोली आणि अखिल भारतीय सैनिक जल व्यवस्थापन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज या वनवशी 10 फरशी या गावामध्ये कोकण विजय बंधारा जलसंधारण मोहिमेअंतर्गत आपण या ठिकाणी पाहण्यासाठी उपस्थित आहोत. त्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित झालेले आपल्या विद्यापीठाचे आपले कुटुंब प्रमुख तसेच आदरणीय कुलगुरू महोदय डॉक्टर संजयजी भावे सर यांचं स्वागत करण्यासाठी वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष राकेश विचार यांना पुष्पचक्र स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आपल्या वनवशी गावचे उपसरपंच पेरिकरचा विषय आहे त्यांचं देखील स्वागत करावं उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर थोरात सर यांचं देखील स्वागत करण्यात येईल. तसेच ज्यांच्या माध्यमातून हा इथे बंधारा घेणार होते आपलेच वाहन चालक त्यांचे वडील त्यांचं देखील स्वागत करावं असं मी राकेश करणार. उपस्थित सर्व इथले ग्रामस्थ तसेच वाहन चालक तसेच या गावचे चेअरमन रमेशजी पाटील यांचं देखील स्वागत करावं. तसेच शाखा प्रमुख दत्ताराम गुरव यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करावं विनंती करतो. अनंत बिडवाडकर उपस्थित आहेत त्यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करावं विनंती करतो. आपल्या ह्या ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय त्या वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष राकेश विचारे यांचं देखील पुष्पदून सदस्य मी पवार सर्व वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी सदस्य आणि NSSचे सर्व विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ पुन्हा एकदा मी त्यांचे सर्विस म्हणून स्वागत करतो.
आमच्या या कार्यक्रमासाठी वारंवार आम्हाला जे मदत करणारे शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण यांचे स्वागत आहे. तर हा यापूर्वी घ्यायचा प्रोग्राम होता, पण थोडंसं मला माझ्या कार्यक्रमांनी येता आलं नव्हतं आणि पुढे जाऊन आम्ही घेतलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा चाललेला आहे. बराचसांनी मला सांगितलं की 60 मुलं यायला पाहिजे, पण त्यातली 40 थांबतात आणि तुम्ही ठेवली. हे समाजसेवा आहे आणि ह्याच्यामध्ये आनंदही मिळतो. नुसतं इथे आलो असं नाही की घरामध्ये फिरायला देत नाही, तिथे आपलं होण्यामध्ये एन्जॉय करायला मिळतं म्हणून येतात असं नाही. प्रकारची समाजसेवा आहे आणि ते एन्जॉय करता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आलात. तर ह्या सगळ्यांचं मी एकदा अभिनंदन करतो. अशा पद्धतीनेच तुम्ही कामं केली पाहिजेत असं मला वाटतं. हॉर्टिकल्चर कॉलेजचं खास करून अभिनंदन. चालक संघटनेचं अभिनंदन. ग्रामस्थांनी केली मदत. या कार्यक्रमासाठी खास वेळात काढून आपल्या विद्यापीठाच्या आदरणीय आपल्या सर्वांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, सराव जायचं आहे. बाहेर चप्पल घाला, नाहीतर कापलं जाईल तरी करणार नाही आणि मग तुम्ही फिरत बसला तरी ते लक्षात आलेलं आहे. अरे माथ्याला हे थांबलत नाही ते अरे त्या मुली पण आहेत सर. असं काय करतो वैभव? ए तेंडुलकर तिथं वरती उभा राहा. चला घ्या पट्टा घ्या. ए सगळ्यांनी तिकडे बघा. असा थांब जरा थांब. सचिन व्हिडिओ पण कर. पाणी दिसतंय काय? पाणी हा साचलेलं. हो हो दिसतोय. दादा फोटो असा काढ की आठवण माझी आहे ह्याच्यात काम केली ती. नक्कीच जरा खाली पकड ना कॅमेरा. दिसतोय. जाधव दिसतच नाहीत. बसून काढ ना. झालं ते बाळा बघ तुझा बरोबर आहे काय? काढलास की दोन्ही मोबाईल सोडून देत. आणि टाळी वाजव. बोला पटकन. NSS कोण आहेत? बोलणार आहे का? NSS कोण आहेत मुलं? आजचा आमचा अनुभव खूप चांगला होता. आमच्यासाठी म्हणजे पहिल्यांदा जसा NSSचा कॅम्प लागला आमच्यासाठी. थर्ड इयरपासून ते म्हणजे NSSला आम्हाला पहिल्या कॅम्पमध्ये गेलेलो तेव्हा खूप मजा. आता पण खूप मजा आली. हा असा अनुभव.
समाजसेवा झाली पाहिजे म्हणजे काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे असं NSSचा हे आहे. तर पाणी आलं तरी याचा वापर आपण बागेसाठी पण करू शकतो आणि सगळे एकजुटीने ज्यावेळेस काम करतो ना त्यावेळेस खूपच छान वाटतं म्हणजे ते कोणतं पण काम असू दे ज्यावेळेस आपण एकजुटीने तेव्हा ते सक्सेसफुल होतात आणि छान पण वाटतं. माननीय कुलगुरू साहेब गावाचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच पोलीस पाटील यापणे आपला मोलाचं वेतन दिलं. या गावचे रहिवासी यांनी आपल्या या गावात विजय बांधारा बांधण्याची आपल्याला जागा दिली किंवा स्थान दिलं आणि त्यांचं मनापासून आभार. आमच्या ह्या हॉर्टिकल्चर कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर सुमित थोरात सर यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आमच्या याच्यात सहभाग घेतला तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच आम्हाला वारंवार सहकार्य करणारे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचा मोलाचा वाटा असणारे आमचे प्राध्यापक झगडे सर यांचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार. 25-26 वर्ष बंधाराचा कार्यक्रम करतो आमच्या संघटनेच्या मार्फत. तसेच आम्ही जून जुलैला वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो. आमच्या वर्षात 2 कार्यक्रम फिक्स असतात त्यामध्ये आधीमध्ये आम्ही कार्यक्रम घेत असतो. एक आपण विद्यापीठात काम करतोय आपल्याला एक सामाजिक भावना असली पाहिजे त्या उद्देशाने आम्ही काम करतो. याच्यामध्ये आम्हाला बरेच विद्यापीठ लोक अधिकारी प्रोफेसर लोक मदत करतात त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानले पाहिजे. तुमच्या मागचे विद्यार्थी होते आता पण गेले 25 वर्ष ते सुद्धा आम्हाला वारंवार इथे येऊन बंधाराला मदत करत होते किंवा इतर कार्यक्रम मदत होते. याच्या पुढे तुम्ही जर असाल पुढे सुद्धा तर पुन्हा आमच्या समोर मदत करा अशी अपेक्षा आशा करतो. सर्वांच्या मनापासून आभार. तर मंडळी आता पूर्ण बंधारा बांधून झाले पूर्ण बघू शकता आणि पाणी साठे सुरुवात झाली. थोड्या वेळ परत तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. विहिरीचं पाणी आहे ना त्याचा कलर पण बदलेला बघा. वाढेल पोटॅशियम टाकून घ्या नंतर. अजून काय झालं व्हिडिओ करतोय अबो इथून कर हॅलो चला